नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पृथ्वीचे फिरणे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, काय करावे बरे? अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. आजीला थंडीचा त्रास होतो, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे? उत्तर, उष्णकटिबंधीय कालावधीमध्ये अमितने आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायला हवे. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर, पृथ्वीचे एक परिभ्रमण 365 दिवसात पूर्ण होते. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 1 दिवस म्हणजे 24 तास लागतात. म्हणजे पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात. अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे. पुढील शहरामध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा. मुंबई, महाराष्ट्र. कोलकाता, पश्चिम बंगाल. भोपाळ, मध्य प्रदेश. नागपूर, महाराष्ट्र. उत्तर, कोलकाता, पश्चिम बंगाल. त्यानंतर भोपाळ, मध्य प्रदेश. नागपूर, महाराष्ट्र. मुंबई, महाराष्ट्र. प्रश्न तिसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंब म्हणतात. उत्तर, परिवलन. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंब म्हणतात. उत्तर, परिभ्रमण. पृथ्वीचे परिवलन नामुळे टिंब व टिंब होते. उत्तर, दिवस व रात्र होते. प्रश्न चौथा, कशाला म्हणतात? पौर्णिमा. उत्तर, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्याने तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा पूर्ण भाग आपल्याला दिसतो त्याला पौर्णिमा असे म्हणतात. अमावस्या. उत्तर, ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा कोणताच भाग दिसत नाही त्याला अमावस्या असे म्हणतात. चांद्रमास. उत्तर, एका अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळाला सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला चांद्रमास असे म्हणतात. तिथी. उत्तर, चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात. प्रश्न पाचवा, प्रश्नांची उत्तरे लिहा. विषुववृत्त म्हणजे काय? उत्तर, उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात. पृथ्वीवर काढलेल्या या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग कोणते?
उत्तर: विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे आहेत. उपक्रम मराठी दिनदर्शिकेतील कोणत्याही एका महिन्याच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या तसेच पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या तिथीची नावे नोंद करून त्याविषयी अधिक माहिती घ्या. धन्यवाद.